विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांनी मोठं भाकीत व्यक्त केलंय। 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होऊ शकतात असं भाकीत शरद पवार यांनी वर्तवलेलं आहे। तर यंदा विधानसभेमध्ये मवियाचा चांगला निकाल लागेल असा विश्वास सुद्धा शरद पवार यांनी व्यक्त केलाय। साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ही तारखा द्यायची होती आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर केली त्या दिवशी आचारसंहिता होती। मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदानाची तारीख ही हाती ठरवायची शक्यता आहे। राष्ट्रवादीकडनं जयंत चौहाची, काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय राऊत आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याचा शिफारस करण्याचा अधिकार नाही। जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही, लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीचा पुढे येईल आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या वजनाची शिफारस ही करते आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा। आता एक महत्त्वाची बातमी मवियाच्या गोटातून समोर येते। कराड दक्षिणमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटानं बॅनरबाजी केली आहे। इंद्रजित गुजर यांचं मिशन विधानसभा असं फलक लावण्यात आलंय आणि त्याचमुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची डोकेदुखी आता वाढण्याची शक्यता आहे।